हिंदवी स्वराज्याचा जनक हिंदवी स्वराज्याचा जनक राष्ट्रपायक लोकनायक छत्रपती शिवाजी महाराज जगतयुग पुरुषाचा ताज महामानवी आत्मतेज रजिरहाजी महामानवी आत्मतेज रजिरहाजी जी 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 तो सत्वगुणाचा चंद्र तो सत्वगुणाचा चंद्र ऋणी राजेंद्र रणी महारुद्र त्रिगुण संपन्न तीव्र बुद्धी राज्य कर्तव्य दक्ष नृपती पाहता महान मुत्सधीर जिरजी पाहता महान मुत्सधीर जिरजी जी 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 जी. नमस्कार 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 शाहीर, खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे. आपण आता या ठिकाणी जे शाहीर आहे त्यांचं मी नाव नंतर सांगणार आहे, पण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना ती पोवाड्याने झाली पाहिजे. कारण आज आपला देश स्वतंत्र होताना महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्राचं सुद्धा स्वतंत्र होताना शाहिराने अप्रतिम स्वतःचं पूर्ण वाहून घेतलं आणि हा एक आपला देश स्वतंत्र केला, आपला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र हा एकत्र केला, मुंबई आपल्यामध्ये आणली. ते महाराष्ट्रातले शाहीर जे आहेत, जे लोककलाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या लोककलेच्या माध्यमातून पोवाडा असेल, तुमचं वगनाट्य असेल, लावणी असेल, जे जे आज समाजाला जे पाहिजे, ज्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन कुठे करता येईल तर ते या माध्यमातून करता येईल आणि तेच काम आज शाहीर करतायत. आपण 21व्या शतकाकडे जरी चाललो असलो तरीसुद्धा त्याची गरज आहे आणि तीच गरज आज ये त्यांनी पोवाडा जो गायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आज प्रत्येक आजच्या युवा पिढीमध्ये सुद्धा नसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि तेच आज शाहीर, त्यांचं मी नाव आज घेणार आहे, शाहीर रूपचंद चव्हाण. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. खरोखर आपण सुरुवात करताना जसं मी म्हटलं, दिशा ग्रुप एंटरटेनमेंट ज्याच्यामध्ये आम्ही कलाकारांना कुठेतरी प्रोत्साहित करण्यासाठी तो एक आमचा कन्सेप्ट आहे आणि तोच गाभा घेऊन आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. आपण सुरुवातच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका वर्णन केले. सर काय सांगाल की शाहीर, कवी आणि गायक ह्याचा समन्वय करून ती शाहीर हे नाव प्रचलित झालेले आहे. जी जी. आपण शाहीर म्हणून जो आपल्याला ते शाहीर म्हणून तुमची ओळख झालेली आहे, मुळात गाण्याची सुरुवात किंवा कलेकडे वळताना तुमची सुरुवातच कशी झाली? ही परंपरा माझ्या आईवडिलांकडून माझ्याकडे आली. माझे वडील भजन गायचे, आई ओव्या गायची जात्यावरच्या, आणि तो अनुवंशिकता ती माझ्याकडे आली आणि लहानपणापासूनच मी गायला लागलो. शालेय जीवनामध्ये मला आठवतं आहे 5वीपासून 5वी 6वी 7वी आमच्या मराठी शाळेमध्ये, माझं गाव वेळेकामठी. अच्छा. तर त्या शाळेमध्ये कला पथकामध्ये मला शाहिराचाच रोल मिळाला. ओके. आणि मी तिथून शाहिरी जे सुरू झालं, मला कळत नव्हतं ते शाहिरी काय असेल, पण त्याचं बीज शालेय जीवनामध्येच रोवलं. आणि मग पुन्हा शाळा काही शिकता आली नाही मला घरच्या गरीब परिस्थितीमुळे, आणि मग मुंबईला येणं झालं. आणि मुंबईला आलो ते नेमका राहायला आलो चिंचपोकळीला. चिंचपोकळी, लालबाग, डिलाय रोड, भायखळा, जिथे कलाकारांचं एक कलाकाराचा आगर, कलेचा आगरच ते. आणि तिथे मग सगळं भजन ऐकायला मिळालं, शाहिरी, नाटक, चित्रपट. कारण ही गिरणा गावामधली जी ही वस्ती होती किंवा जो विभाग होता सतत कानावर पडायचं आणि माझ्या आतमध्ये ते होतं पण मला माहीत नव्हतं. ओके ओके ओके. पण मी गायचो, पण माझं गाण्याचा जो एक बेस आहे किंवा माझ्या गाण्याची आकलन हे मला माहीत नव्हती. आणि मग माझ्या मित्रांनी सांगितले की तुझ्याकडे स्वर जबरदस्त आहे, तर तू कोणाकडे तरी शिकायला राहा, तर ह्याला आणखी डेव्हलपमेंट मिळेल. कुणाकडे शिकायचं योगा करून त्या निमित्तानं आमच्या गावच्या यात्रेमध्ये, पूर्वी यात्रेला नाटकं व्हायची, बसवायची ती मुंबईच्या नाटकं मात्र गावाकडे. मग ते एका नाटकात मला म्हणजे हिरोच्या भूमिकेसाठी मुलगाच कोणत्या डायरेक्टरला सापडेना. आणि मी म्हणायचो
काय ही माणसं करतात, अरे मी करू शकतो ते. बरं, त्या अगोदर मी सुद्धा कधी नाटकात काम केलं नाही, पण मला वाटायचं हे मला येऊ शकतं. म्हणजे अंगात कला अंगात होती, कला पण त्याला बाहेर पडायला तुम्हाला संधी मिळत नव्हती. गाण्याला संधी गाणं लोकांनी ओळखलं होतं, पण माझ्याकडे अभिनय होता अजून त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुमच्याकडे. आणि मग एका मित्रानं त्या दिग्दर्शकांना सांगितलं की जरा ह्याला संधी द्या. मग तो म्हटलं उभा राहा बघू काय, आणि त्यांनी डायलॉग काय मला दिले आणि मी त्याचं म्हणून दाखवलं. फायनलच मला हिरोची भूमिका मिळाली. अरे म्हटले तुम्हाला मी किती सांगतोय तरी तुम्हाला येईना, आणि ह्याला न सांगता याला येते. मग त्यावेळेला मला समजलं की माझ्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत, अभिनय पण आहे आणि गायन पण आहे. मग गुरुजींचा शोध सुरू झाला. मी कामाला राहिलो मिलमध्ये. मग तो गिरणगाव सगळा सतत कुठे नाटक, कुठे तमाशा, कुठे भजन, ह्या सगळ्या कला त्यावेळा मोबाईल नव्हते, बरोबर, टी व्ही पण एवढा प्रगत झाला नव्हता. आणि मग त्या सगळ्या बघायला मिळाल्या. तर मग ते सगळं जेवढं मला भेटेल तेवढं मी घेत गेलो. आणि संगीत क्षेत्रातले एक दिग्गज म्हणजे दादा कोंडकेंचे पहिले संगीतकार तुकाराम शिंदे. दादांचं पहिलं नाटक विच्छा माझी पुरी करा, त्या नाटकाचे संगीतकार. आणि मला माझ्या मित्रांनी सांगितलं तू त्यांच्याकडे जा. आणि मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, म्हटलं कारण आमचा साताराकडचा समाज जो होता ना तो भजनप्रेमी, सगळे जे शिकायचे त्यांच्याकडे भजन शिकायचे. म्हटलं मला केवळ भजनी बुवा नाही बनायचं, मला कलावंत सगळं मला आलं पाहिजे. ॲक्टिंग आली पाहिजे, भजन आलं पाहिजे, मला दिग्दर्शन आलं पाहिजे, मला वक्तृत्व आलं पाहिजे, माझी हार्मोनियम चांगली वाजली पाहिजे. ऑलराऊंडर ह्या भूमिकेतून म्हटलं मला तयार करा. आणि त्यांनी त्याच पद्धतीनं मला तयार केलं. मग शाहिरी शिकवली, अभिनय शिकवला म्हणजे त्यांच्याकडे गाणं शिकत असताना सहज मी त्यांना बोलून गेलो होतो की पूर्वी मी एका नाटकात काम केलं होतं, लोक अजून आठवण काढतात. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडे महालक्ष्मी थिएटर्सचे सीताराम गावकर, प्रोफेशनल रंगभूमीवरचे, ते त्यांच्याकडे आले. कारण त्यांच्या त्यावेळेला चोराला भेटला पांडुरंग या नाटकामध्ये कीर्तनकाराच्या रोलसाठी एक 10 प्रयोगासाठी त्यांना कलावंत एक पाहिजे होता. तर त्यांना काय वाटलं, तुकाराम शिंदे मुलं घडवतात, त्यांच्याकडं बऱ्यापैकी गायक असला तर चालेल, अभिनय थोडाफार असला तरी चालेल, पण 2 in 1 गायक पण असला पाहिजे आणि अभिनय पण त्याला आला पाहिजे. आणि आले त्यांच्याकडे. त्यांनी हे टाकलं, शब्द टाकला की असं असं तुमच्याकडे एखादा कलावंत आहे का. गुरुजींच्या लगेच डोक्यात, अरे रूपचंद काल बोलून गेला होता मला की मी अभिनय पण करतो. त्यांना शब्द दिला उद्या मी घेऊन येतो. आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले, म्हणले चल. म्हटलं कुठे. तू बोलला होतास ना मी अभिनय पण करतो, चला आता दाखव मला अभिनय. मी एवढा गर्भगणित झालो की सहज मी बोलायचं म्हणून बोललो होतो आणि आता मला घेऊन कुठे चालला तुम्ही. त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि माझ्याकडे होतच ते. आणि मग तिथे चोराला भेटला पांडुरंग या नाटकामध्ये मराठी रंगभूमीवरती गुरुजींच्याच ओळखीमुळे मला तो रोल मिळाला आणि मराठी रंगभूमीवरती माझी एंट्री झाली चोराला भेटला पांडुरंग या नाटकात. त्यामुळं नाटकांचा पण विषय तिकडे, इकडे भजनाचं पण शिक्षण. आणि जे सुरू झाला सिलसिला मग चोराला भेटला पांडुरंगानंतर गाढवाचं लग्न त्याच संस्थेचं. मग माझ्या हार्मोनियम ऐकून कधी कधी जो बदली ज्याच्यासाठी मी गेलो होतो तर तो ज्यावेळेला कीर्तनकाराचा रोल करायचा केशरीनाथ गावडे म्हणून, त्यावेळेला मी पेटी वाजवायला असायचं, ते जेवढा नसायचा मी कीर्तनकार तो पेटीला. मग त्या संस्थेच्या लोकांनी माझी हार्मोनियम ऐकली होती. मग ते म्हटले तू गाढवाच्या लग्नात का नाही ते हार्मोनियम वाजवायला. म्हटलं येईन ना. मग गाढवाचं लग्न मिळालं. त्यानंतर पुन्हा विच्छा माझी पुरी करा हे नाटक पुन्हा रंगभूमीवर, तसं पुरुषोत्तम बेर्डेने आणलं होतं पण अतिशय ते वेगळ्या पद्धतीनं, त्यात गायिकाच नव्हती, एका पुरुषालाच गायला लावलं होतं, त्यामुळे त्याला तेवढं यश मिळालं नाही. मग पुन्हा विजय कदमला घेऊन एका संस्थेनं, आता संस्थेचं नाव विसरलो मी, तर ते नाटक सुरू केलं आणि तुकाराम शिंदेंनाच त्यांनी म्युझिकसाठी घेतलं. आता तोपर्यंत माझी हार्मोनियम तयार झाली होती आणि मास्तरांनी मला त्या विच्छा माझी पुरेकारा नाटकासाठी हार्मोनियम वाजवता म्हणजे सहाय्यक संगीतकार म्हणून मला घेतलं. आणि मग ते एवढं खूप छान
मी रियाज केला होता की वस्त्रहरणचे लेखक गंगाराम गव्हाणकर एकदा ते प्रयोगाला आले होते. तर इंटरव्हलला येताना आता ती नाटकवालीच मंडळी ना, बरोबर लवकर आतमध्ये आली आणि मी पेटीवरून उठायच्या होतो, अरे थांब थांब, गव्हाणकर बोलले. मी मागे बघतोय, कुणाला थांब म्हणतात, अरे तुलाच. आणि मग आले जवळ, हातात घेतला, हाताचं चुंबन घेतलं. अरे म्हटले त्या बाईपेक्षा आम्ही तुझ्याच हाताकडे बघत होतो. क्या बात आहे, वा वा, सुंदर. कोणाकडे शिकतो, तो गरम शिकते, वा वा. इतकं सुरू झालं ते माझ्या हार्मोनियमचं कौतुक. आणि ते नाटक सुरू असतानाच इंडियन नॅशनल थिएटर्स INTचं जांभूळ आख्यान नाटक सुरू होत होतं. त्याच्या रिहर्सल सुरू होत होत्या. आणि अच्युत ठाकूर संगीत दिग्दर्शक आणि अजित भगत दिग्दर्शक त्याचे. पण जांभूळ आख्यान हे शाहीर विठ्ठल मोघ नाही, हे नंतरचं झालं. ते नंतरचं झालं. पहिलं INTचं तेच नाटक ना, नाटक तेच पहिलं INTनं काढलं ते. जांभूळ आख्यानची म्हणजे नेमके हे काय, म्हणजे त्याचं जांभूळ आख्यानची थीम म्हणजे गोंधळाच्या माध्यमातून, गोंधळ हा एक बेस घ्यायचा आणि त्यामधूनच कथा सांगायची, पौराणिक कथा, लोककलेचाच प्रकार तो. मग तो INTच्या माध्यमातून त्यांनी ते सुरू केलं, कारण त्यांना सरकारकडून अनुदान मिळायचं ना. करेक्ट. मग त्यामध्ये अच्युत ठाकूर संगीत दिग्दर्शक, त्यांच्या रिहर्सल सुरू होत्या. त्यामध्ये विच्छा माझी पुरी करामधला नागेश मोरवेकर, जो विजय कदमांबरोबर रोलला असायचा, तो शिपायाचा रोल करायचा, तर तो तिथे, त्याला रोल होता तिथे. विठ्ठल उमप तिथे. आणि अच्युत ठाकूरांना हार्मोनियम वादक मिळेना त्या नाटकासाठी. मग नागेश मोरवेकर म्हटले, विच्छामध्ये एक छान मुलगा वाजवतो हार्मोनियम, तो आणूया का आपण इकडे. त्यावेळेला तुमचं वय काय होतं? 30-35च्या दरम्यान. आणि मग मला म्हटले, नव्या नाटकात मोठं कंपनी आहे, त्या नाटकात येतोच का. आणि म्हटलं मला तेच करायचं आहे, चल. आणि मग तिकडे गेलो. तिथे दुसरा प्रकार घडला, जसा गव्हाणकरांचा प्रकार घडला तसाच तिथे. म्हणजे तुमची हळूहळू उत्तरोत्तर प्रगती होत गेली. होतं. मला संधी मिळत गेली आणि त्या संधीचं मी सोनं करत गेलो. इकडे भजनं चालूच असायची माझी. भजनांचे कार्यक्रम त्यावेळेला माझे खूप चालायचे. तिथे रिहर्सलला गेलो. अच्युत ठाकूर आले नव्हते आणि नागेश मोरवेकरांनी ओळख करून दिली. बरोबर आहे. हा रूपचंद. उमप साहेब म्हणले, बसा पेटीवर. शाहीर विठ्ठल उमप. वाजवा म्हणले तर माझ्या पद्धतीत वागायचंच पिल्लं मी. तुकाराम शिंदे म्हणजे हार्मोनियममधलं बाप. आणि शाहीर म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं आता म्हणजे एक अनुभवी शाहीर विठ्ठल उमपांच्या समोर तुम्हाला हार्मोनियम वाजवायला मिळते, म्हणजे तुमचं भाग्यच म्हणायला हरकत नाही. भाग्य एवढं भाग्य. मी हार्मोनियम ज्या पद्धतीनं वाजवली, आरोह अवरोह अशा पद्धतीनं, तिथे गंगाराम गव्हाणकरांची ट्रू कॉपी घडली. उमपाने हातात धरला, अरे काय हे चाललं हे अरे. आणि मग ते चुंबन घेणं हाताचं उभं केलं, मला मिठीत घेतलं. म्हटले आपल्याला हार्मोनियम वादक भेटला. अरे म्हटले असले हार्मोनियम, क्या बात आहे. आणि मग थोड्या वेळेनं अच्युत ठाकूर आले. तर अच्युत ठाकूरांकडे 2 वर्षापूर्वी मी अगोदर शिकायला गेलो होतो, तर त्यांनी मला घेतलं नव्हतं संगीत शिकायला. त्यावेळेला माझं नाव चंद्रकांत, म्हणजे रूपचंदचं अपभ्रंश चंद्रकांत म्हणून मला लोक ओळखायचे. आणि जसं हे नाटक वगैरे मिळालं, चोराला भेटला पांडुरंग, मग मी रूपचंद नाव लावायला सुरुवात केली. मग चोराला भेटला पांडुरंग, गाढवाचं लग्न, विच्छा माझी पुरीकर, हे रूपचंद नाव लावलं. आणि सहज मग अच्युत ठाकूर आले, पाठीमागे उभं राहत होते, रिहर्सल चालू होती. आणि वाकून असे बघत होते, बघितलं वगैरे. आणि ब्रेक थोडासा चहा पिण्यासाठी रिहर्सल थांबवली. मग अच्युत ठाकूर म्हटले, 2 वर्षापूर्वी तुझ्यासारखाचा एक मुलगा माझ्याकडे शिकायला आला होता, चंद्रकांत म्हणून त्याचं नाव होतं, चंदू. म्हणजे काय माहीत, अरे सेम तुझ्यासारखाच होता, पण तू रूपचंद आहेस ना, पण तुझ्यासारखाच होता. म्हटलं साहेब मीच तो. अरे म्हटले त्यावेळेस काय कसं कष्ट केलेस 2 वर्षात. म्हणजे बोलते तुझी पेटी, मी ओळखलंच नाही. आणि मग जसं त्याचे खूप प्रयोग झाले,
त्या पिरियडमधून मला सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून पुरस्कार मला मिळाला. महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास नावाची जी संस्था आहे, संतोष परब त्यांच्या माध्यमातून तो माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार. आणि त्या पुरस्काराला माझे गुरुजी, माझे सगळे मित्रमंडळी आणि गुरुजींनी सांगितले बस मी शिकवलेलंच. आता मला एक सांगा, तुम्ही गिरण गावात राहत होता जी, म्हणजे अगदी मुंबईचं अगदी म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणून ओळखली जायची जी, परंतु गिरिणी कामगार गिरण गाव म्हणून ओळखलं जायचं. जी, त्यांच्या मनोरंजनासाठी तमाशाचे फड सुद्धा व्हायचे. हो आज या ठिकाणी तुम्ही जसं म्हणालात की नाटकांमध्ये सुद्धा संगीताचा भाग असायचा, हो. आज तमाशा सुद्धा व्हायचे, तुम्ही उत्कृष्ट असा हार्मोनियम वाजवायचा. तुम्हाला असा कधी प्रसंग आला का की तमाशातले कलाकार हे शिक्षित नव्हते, जे आता याच्यामध्ये मी थोडंसं तुम्हाला थोडंसं मध्येच हे करू, अशिक्षित परंतु हुशार, म्हणजे गाणी लिहिण्यापासून कला सादर करणं, वाद्य वाजवणं, मग अशा तमाशामध्ये कधी तुम्हाला हार्मोनियम वाजवण्याची किंवा गायची अशी काही संधी तुम्हाला मिळाली होती का, किंवा तुम्ही तो प्लॅटफॉर्म कधी शोधला नाही? कधी तो योग आला नाही, पण ज्यावेळेला मी शाहीर रूपचंद चव्हाण आणि पार्टी वगैरे हे गुरुजींच्यामुळेच तो घडला प्रसंग. त्यांनी मला निवृत्ती पवारच्या कार्यक्रमाला पेटी वाजवायला सांगितलं, तू जा. म्हणजे तुमचे दिग्गज गुरुवर्य अगदी. आणि मग मी त्यांना म्हटलं, एवढा मोठा माणूस आणि रिहर्सल नाही काय नाही, मी कसं वाजू, तुला बाकीचं काय करायचं, मी सांगतोय ना तू जा, तू ते करणार, मला विश्वास आहे. निवृत्ती पवारांची तशीच, अरे काय हार्मोनियम हा वाजवतो मुलगा. पण तिथे प्रसंग असा, सूर्यवंशी साहेब, की त्यांच्या साथीला जे मी गेलो होतो ना, प्रचंड असा समुदाय जमलेला, प्रचंड, की 10 थिएटरची लोक एका वेळेला जमली होती. ओके. 5-10 हजाराचा तो समुदाय होता. एका मोठ्या नेत्याच्या पतसंस्थेचं उद्घाटन आणि मुख्यमंत्री येणार होते. आणि माझा अंग चावायला लागलं, कारण एवढ्या जनसमुदायाच्या समोर आपल्याला काहीतरी सादर कर. बरं, पेटी किती लोकांना समजते, आणि मी गायक तर होतोच चांगला, कारण भजन क्षेत्रामध्ये माझं नाव होतं. म्हणजे इथे असा मॉब पाहिजे, त्यावेळेला मग प्रसिद्धी. तर योग माझ्या मनात जे कधी कधी येतं ना, ते देव माझी इच्छा पूर्ण मनात आली, पण ती तीव्र पाहिजे. मग ती तीव्र माझी इच्छा झाली होती की एवढ्या समाजासमोर आपल्याला एक तरी गाणं गायला मिळालं. पण शाहीर कसं काय आपल्याला देणार. मग तिथं ढोलकी वाजवणारा माझा मित्र होता, त्याला इकडे बोलावलं, म्हटलं आणि हळूच कानात सांगितलं. योगागानं प्रमुख पाहुणे यायला उशीरच लागला, शाहीर तो वेळ मिळाला. शाहीर थकले, पण त्यांना काय माहित मी गातोय ते. अच्छा. मग त्या ढोलकीवाल्याला सांगितलं, अण्णांना सांग, निवृत्ती पवारांना अण्णा बोलायचे सगळे, अण्णांना सांग एक संधी रूपचंदला द्या, रूपचंद चांगला गातो, तुम्ही थोडासा आराम करा. नक्की चांगला गातो ना रे? अहो म्हणजे चांगला गातो, 1 नंबरचा शिष्य आहे तुकाराम शिंद्यांचा तो. बरं ठीक आहे. आणि त्यांनी मला गायला संधी दिली. तर आता माझ्याकडे लोकसंगीतातलं काहीच नाही आहे, माझ्याकडे भक्तिसंगीत आणि भावसंगीत. मग तिथे मी कानडा राजा पंढरीचा हे भक्तिगीत गायले. म्हटलं काय होईल ते होईल. आणि तो नेमका लोकसंगीत आणि भक्तीचा हा ट्रॅक थोडासा चेंज झाला, चेहरा वेगळा आणि त्याचा इफेक्ट पण वेगळा सगळा ना. लोकांनी 3 वेळा वन्समोर मला तिथे केलं आणि मग माझा पण आनंद फार उरला नाही, आनंद आला आणि माझी ती इच्छा होती तीही पूर्ण झाली. पण सूर्यवंशी साहेब, रात्रभर मला पुन्हा झोप नाही लागली, की माझ्यापेक्षा शास्त्रीय दृष्टीनं शाहिराकडे तो विषय नसतो शास्त्रीय संगीताचा, फक्त ते गाणे गातात पहाडी. त्यांना तो एक प्रसंग, शाहिरीची व्याख्या अशी की प्रसंग बघून समोरचा क्विकली लगेच लिहून जो सादर करतो तो शाहीर. आणि मग आता मी शाहीर झालो ते बघून की आपल्याकडे एवढं आहे सगळं, आणि हे सोपं आहे माझ्या दृष्टीनं. मी अवघड शास्त्रीय संगीत शिकतोय, पण त्याला सगळं सोपं आहे. हे सगळं सोपं असून ह्याला प्रसिद्धी केवढी आहे. आमच्या शास्त्रीय संगीताला प्रसिद्धीच नाही. मग म्हटलं आपण हे पण करूया ना, शास्त्रीय संगीत आहे, नाटक आहे, हे पण बघूया आपण. आणि मग तो प्रसंग घडला शाहीर होण्याला. तोपर्यंत शाहीर होणं हा माझा विषय नव्हता. आणि मग तिथून गुरुजींना सांगून तुकाराम शिंदेला त्यांच्याच हस्ते शाहीर रूपचंद चव्हाण आणि मंडळी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं मला ते.
आता मी बोललो तुम्हाला गिरणगाव, जी. तिथे आता की शाहीर साबळे, अमर शाहीर आत्माराम पाटील, अमर शेख, विठ्ठल उमप, अजून बरेचसे शाहीर होऊन गेले, अगदी ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यांचा सिंहाचा वाटा होता. आज कुठलीही जाहीर सभा असेल तर पहिलं शाहिरी तिकडे शाहीर पोवाडा गायचे आणि संपूर्ण जनसमुदाय तिकडे यायचा आणि त्या शाहिरीमधून समाज प्रबोधनाचं काम आजही केलं जात आहे. आजच्या राजकीय नेत्यांना कधीही त्याच्यात अवगत नसावं आहे म्हणजे तुम्ही प्रतीक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही लोक अजूनही म्हणजे तितकं होत नाही. काय सांगाल की जेणेकरून शाहिऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती कशी केली जाते? जनजागृती म्हणजे त्या सध्याच्या परिस्थितीवरती काव्य करायचं आणि ते प्रभावीपणे मांडायचं लोकांच्या समोर. आता मला काव्य जरी करता येत नसेल तरी माझे मित्र आहेत काव्य लिहिणारे, मग त्यांची मी काव्य घेतो आणि ते मी त्यांना कंपोज करून छानपैकी समाजासमोर मांडतो. पण त्याला थोडंसं समाज आता थोडासा कसं चोखंदळ पण म्हणा आणि थोडंसं मनोरंजनात्मक, पहिले त्याला मनोरंजन पाहिजे, मग आम्ही बाबा ऐकतो. पहिला आम्हाला दिल खुश कर आणि मग आम्ही तू काय म्हणतेस नंतर ऐकेन. नुसतं तो आम्हाला तत्वज्ञान केवळ ऐकू. आता काळानुसार तुम्हाला पण बदलणं गरजेचं आहे. जसं आता आपण प्रत्येक एक गायकाच्या मागे वाद्याचा सुद्धा एक पार्ट आहे. पार्ट मी म्हणेन पोवाडा शाहीर आले की डफ आला, डफावर थाप पडले की समोरचा माणूस अगदी म्हणजे प्रफुल्लित होतो. लावणी आली म्हटलं की ढोलकी आली, त्याच्यानंतर तुमचा आपलं मुरळी आला की तुमचा तो डिंबडी आली आणि तो संबळ आला. ही वाद्य कनेक्टेड अशी ती गायकांच्या बरोबर असतात, जी थाप पडली की माणूस प्रफुल्लित होतो. मग पुढे पुढे जसं तो तुम्ही म्हणालात की मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे काहीतरी मनोरंजन करा की ज्याच्यातून आम्ही म्हणजे म्हणतात की टाळ्या वाजवा म्हणजे तुम्ही कुठेतरी थोडंसं हे होतं, उत्साहित होता. जसं एखाद्याला कंटाळा आला आहे तर मग काहीतरी असं एखादा आपण काहीतरी विनोद केला, जसं तमाशामध्ये जसं बतावणी असते किंवा तिकडे एक विनोदी कलाकार असतात, तो आला की लगेच लोक हे होतात. असा प्रकार सुद्धा आपण कशा पद्धतीने तो आज म्हणजे आजच्याच मी म्हणेल की आजच्या युवा पिढीला सुद्धा तुम्ही कसा सादर करण्याचा प्रयत्न केला? मग तोच एक ट्रॅक आहे ना, बतावणी म्हणून बोलतात ना, तर तो ट्रॅक. पण मी फक्त पूर्वी लोकनाट्य करायचो, आता त्या लोकनाट्याचा ऑर्केस्ट्रात रूपांतर झाले. लोकांना इतका वेळ एकाच विषयावरती थांबायला वेळ नाही, म्हणून मग ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सुरुवातीला गण गवळण आणि बतावणी म्हणजे कॉमेडी, दोघंजण येऊन सद्य परिस्थितीवरती एक विनोद तयार करतात आणि बोलतात. त्यानंतर मग पोवाड्यानंतर लावणी होती, पुन्हा त्या दोघांचं एक बतावणी आणि अशा पद्धतीनं मग त्यामध्ये विनोदाच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन होतं. मग आम्ही लगेच मध्यंतरी पोवाडा टाकून त्या पोवाड्यातून प्रबोधन करायचं, पुन्हा थोडंसं आणखीन मनोरंजन लावणीच्या माध्यमातून, पुन्हा एका लोकगीतातून, असा मग तो कार्यक्रम शाहिरी बाणा लावण्यांचा नजराणा असं जो माझं बॅनर आहे त्या माध्यमातून मी लोकांसमोर सादर करत असतो. आता मला एक सांगा, तुम्ही हार्मोनियममध्ये मास्टर आहात. जी, मी आता मास्टर. डफ तुम्ही ज्या वेळेला शाहीर म्हणून पोवाडा गाता तेव्हा तुम्ही हार्मोनियमचा वापर करता की डफाचा वापर करता? विशेष करून डफाचाच, कारण हार्मोनियम वाजवून ते करता येत नाही. त्यासाठी आता मला एक सांगा, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की डफ, ढोलकी आणि संबळ, अशी तुमची कधी कुठल्या कार्यक्रमाला जुगलबंदी झाली की डफ, ढोलकी, संबळ? नाही, हार्मोनियम आणि संबळ ही जुगलबंदी झालेली आहे जांभूळ आख्यानमध्ये. अच्छा. जांभूळ आख्यानमध्ये तो गोंधळी जो होता उगले नावाचा, तर तो संबळ असा वाजवायचा आणि माझ्याकडे बघायचा. 2-3 वेळा मी बघून घेतलं, मग त्याला पुन्हा म्हटलं आपण आता जुगलबंदी खेळूया. अच्छा. जुगलबंदी करायची. मग कशी, मग त्याची एक रिहर्सल केली आहे आणि मग त्याला पण ते आवडलं. मग आमचं ते ठरून गेलेलं कुठल्या वेळेला काय वाजवायचं, कुठल्या वेळेला, आणि लोक हैराण व्हायची, अरे लावण्या आणि संबळची कशी काय जुगलबंदी होते. अच्छा. कारण तसा तो विषय जुगलबंदीचा नाहीयेच,
हार्मोनियम हा भाग वेगळा, बरोबर आहे. संबळ भाग वेगळा, पण आम्ही ते बरोबर आता योग तुम्ही जांभूळ आख्यानमध्ये बरेच वेळा काम केलंय की सुरुवातीला तुम्ही म्हटलात की एका ट्रस्टच्या माध्यमातून जांभूळ आख्याचा जन्म झाला. हा, पण त्याच्यानंतर ट्रस्ट नव्हे, ती संस्थाच आहे, संस्था, इंडियन नॅशनल थिएटर, इंडियन नॅशनल ही संस्था, बरोबर आहे. या माध्यमातून त्या जांभूळ आख्यांचा जन्म झाला जिथे अनेक कलाकार घडले गेले. तोच गाभा, ते जांभूळ आख्यान शाहीर विठ्ठल मोपने स्वतःकडे घेतले. परंतु ते करताना वयाचा विचार न करता, म्हणजे मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा जांभूळ आख्यान त्यांनी चालू ठेवलं होतं. पण त्यांचा जो काय पेहराव ज्याला म्हणतो तो कसा होता, की किती वजन त्याचं होतं? त्याचं वजन 21 किलो, मला वाटतं 21 किलो होतं त्यावेळेला. जांभूळ आख्यानमध्ये आम्ही काम करत होतो ना त्यावेळेला. ते आम्ही घालून बघायचो ना कधी कधी, दादा आम्हाला बघायचं ना तर बघू द्याल कसं वाटतं ते. 21 किलोचं होतं त्यावेळेला. आणि सेकंड टाईम जेव्हा त्यांनी सुरू केलं त्याही वेळेला ते माझ्या इथे कोपर खेळण्याला आले होते. तू माझ्याकडे पाहिजेस, तुझी हार्मोनियम बोलली की माझा कंठ फुटतो, तुझी हार्मोनियम बोलली की माझा कंठ फुटतो. हे ओमप साहेबांचे शब्द आहेत माझ्यासाठीचे. आणि ते एंट्री येताना पहिले माझ्या पायाला अशा हात लावायचे, बापरे, मग पुढं जायचे. एक दिवशी म्हणलं, दादा मी बच्चा आहे, हे काय करताय तुम्ही, मला ते कसं तरी वाटतं. बोलायचं नाही, काही बोलायचं नाही. म्हटलं नाही तर नाही. त्यांनी शेवटपर्यंत मला तो रहस्य सांगितलं नाहीच, पण मला ते जाणवायचं. म्हणजे शेवटपर्यंत जरी वयाने कलाकार छोटा असला तर तू गुणवत्तेने, त्याची गुणवत्ता ज्याला ओळखता येते, कला ज्याला ओळखता येते, कलाकार ज्याला ओळखता येतो, तो वयाचं भान न ठेवता तितकाच आदर ठेवण्याचं काम सुद्धा विठ्ठल मोप यांनी केलेलं आहे. कारण मला वाटतं 75 वर्षापर्यंत सुद्धा त्यांचं जांभूळ आख्यान चालू होतं, वयाच्या 75 वर्षापर्यंत. आणि तो 21 किलोचं ते वजन, मी साक्षी 3 तास म्हणजे असं नाही की 3 मिनिटं नाही किंवा 30 मिनिटं नाही आहे, तर ती 3 तास पूर्ण तो त्यांचा तो पेहराव असायचा. आजची युवा पिढी म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी तुम्ही आहात. म्हणजे त्या काळात तुम्ही होता, काळ बदलत गेला. आता युवा पिढी, तुझा जो म्हटलात की रिमिक्सच्या माध्यमातून पुढे चाललेले, पण त्याच्यातून सुद्धा आजची युवा पिढी, म्हणजे आता मी जसं तुम्ही म्हटलात की ऑर्केस्ट्रात बदल झाला आहे, फोक ऑर्केस्ट्रा आता नवीन आलेलं आहे. त्याच्यानंतर फॉक आख्यान, जसं जांभूळ आख्याचं अनुकरण केलं गेलं, ज्याच्यामध्ये आजचा वर्ग हा मुलं जी 20 आणि 25-30 वयाची मुलं आज पुन्हा आपली संस्कृती जतन करणं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजी परत या ठिकाणी अमर राहिलं पाहिजे, चिरकाळ राहिलं पाहिजे, आणि ते काम करण्याची आजची युवा पिढी करते. तुमचा एवढा मोठा दांडगा अनुभव आहे, आजच्या या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? मूळ लोकसंगीतच संगीत जन्माला आलं, नंतर शास्त्रीय संगीत आलं. मूळ लोकसंगीतच होतं, लोकसंगीतात शास्त्रीय संगीत दडलेलं आहे. आणि म्हणून पण शास्त्रीय संगीताचा अभ्यास केल्यानंतर लोकसंगीत खूप सोपं जातं. लोकसंगीत खूप सादरीकरण करायला, समजायला खूप सोपं जातं. माझी ती अवस्था झाली. त्यामुळं मी माझ्या या स्वरवंदन संगीत अकॅडमीच्या माध्यमातून मुलं घडवताना मी त्यांना तेच सांगतो की नुसतं शास्त्रीय संगीताकडं तुम्ही लक्ष देऊ नका, आपली महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते तर त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. मी ह्या दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. ज्यावेळेला मी भक्तिसंगीत गातो ना त्यावेळेला कोणालाही वाटत नाही हा शाहीर असेल म्हणून. आणि हा शाहीर नाव कसं काय घेतो? देवाची द्वारे हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर करते शाहीर रूपचंद चव्हाण. अरे पोहण्याचा तर कार्यक्रम नाही, पण भक्तिसंगीताचा कार्यक्रम शाहीर कसा गातोय? आणि ज्यावेळेला मी शाहिरी करायला उभा राहतो त्यावेळेला भक्तिसंगीताचे कार्यक्रम बघणारे म्हणतात, अरे परवा ह्या माणसासारखाच माणूस आमच्याकडे भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाला आला होता. म्हणजे इतकं डिफरंट आहे, पण ते शक्य झालं मला. मी एक पत्रकार नात्याने तुम्हाला सांग की द फॉक आख्यान मी पाहिलं. अगदी हार्डली 25 वर्षाचा मुलगा जो जर शाहीर म्हणून ज्याचं नाव लागलं गेलं, त्याने हेच तुम्ही जे म्हटलात की भक्तिसंगीत आणि शाहीर दोन्हीचा समन्वय त्याने जमवला होता. आणि वाद्य सुद्धा वाजवत होता, निवळ तो गात नव्हता तर संबळ वाजवत होता,
हो. आणि म्हणजे वाद्य तो वाजवत होता. म्हणजे हे जे आता तुम्ही अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थी घडवताय. दुसरा आता महत्वाचं आहे की गुरुपौर्णिमेचा जो कार्यक्रम असतो, कारण गुरुला शिष्याने कुठेतरी मान सन्मान दिला पाहिजे. तोच गुरु असतो जो घडवतो, तोच गुरु असतो. आणि तशा माध्यमातून तुमच्याकडे तुम्ही अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी घडवताय, तर त्या विद्यार्थ्यांची सुद्धा काहीतरी भावना असते की जे गुरु मला शिकवतात त्याची पूजा अर्चा करणं फार महत्वाचा एक भाग असतो. तर तो सुद्धा असा काही उपक्रम तुम्ही राबवणार आहात का? तोच राबवतोय ना मी, की ह्या विद्यार्थी घडवताना अकॅडमीच्या माध्यमातून नाही, त्याचा म्हणजे ते विद्यार्थी त्यांना एक मंच तयार करणं, संगीताचा क्लासमध्ये गाणं. आणि त्याला जसं तुम्ही म्हणालात की मला तुकाराम शिंदेंच्याकडे गेलो, त्याच्यानंतर अच्युत ठाकूरांच्याकडे गेलो, त्याच्यानंतर मी विठ्ठल, म्हणजे तुमच्या पायऱ्या चढत गेलात. हे विद्यार्थी आहेत, तुम्ही क्लासमध्ये शिकवता येते पण मंचवरती गाताना किंवा हार्मोनियम वाजवताना, तबला वादन करताना समोरचा प्रेक्षक हा बघणं, यासाठी तुम्ही असा एखादा गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून तुम्ही कार्यक्रम काय करण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? आहे ना. ह्या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून ना, की जे मी मुलं शिकवलेले आहेत ते आपली कला सादर करतात. दिवसभर तो कार्यक्रम चालतो. मग जेवढी मुलं शिकवलेली आहेत त्यातली चांगली निवडून त्यांना ते व्यासपीठ देतो. माझ्याबरोबर मी जे प्रोग्राम्स करतो त्यावेळा त्या मुलांना संधी देतो. आणि अशी संधी देऊन काही मुलांनी आता स्वतःचे प्रोग्राम काढलेले आहेत. स्वतःचे प्रोग्राम काही मुलं दुसरीकडे गायला जातात, जे जुने अगोदर शिकलेले दुसऱ्या ग्रुपमधून गायला जातात. त्याचा मला आनंद आहे की आपली परंपरा आपण पुढे काही का होईना चालू ठेवलेली आहे आणि ते चालूच ठेवणार आहे. ही पुराणपाठ चालत आलेली आहे. तर गुरुपौर्णिमा हा विषय असा आहे की आपण जे वर्षभरात शिकलो किंवा गुरूंकडे कोण वर्ष, कोण 2 वर्ष, कोण 4 वर्ष, तर गुरुपौर्णिमेला ते सर्व विद्यार्थी गुरुसमोर आपली ती कला की आपण घेतलेली ज्ञान ते सादर करत असतात, गुरुला अर्पण करत असतात. असा तो सोहळा असतो. वेगळं काही नसतं त्यामध्ये. बाकी कोणाला संधी नसते. जे घडवलेले विद्यार्थी ते आपली कला आम्ही पुढं बसलेलो असतो आणि ते स्टेजवर असतात. असा तो सोहळा असतो. बघा, ज्या विद्यार्थ्यांना आपण घडवतो ते गुरूंचं पालन हे शिष्याने केलं पाहिजे. परंतु शिष्य हा क्लासमध्ये जरी त्याला प्रशिक्षण दिलं जात असलं तरी मंचावरती तो कसा गातो हे पाहण्याची संधीसुद्धा, म्हणजे गुरुची इच्छा असते की नाही, माझा जो कोण शिष्य आहे तो कसा गातोय, तो कसा वाद्य वाजवतोय, ती बघायची जर संधी कुठे मिळत असेल, ती गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केला जातो त्यावेळेला ते गुरु म्हणून नाही तर एक रसिक म्हणून त्या कलाकारांच्या समोर बसतात. आणि जो कलाकार, म्हणजे सगळ्या कलाकारांचं ते कौतुक करतात. कारण प्रत्येक कलाकार हा कलाकारच असतो, ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या कलेनुसार ते पुढे जात असतात. त्यामुळे त्यांचं कौतुक करणारे त्या निमित्ताने शाहीर रूपचंद चव्हाण यांची आपण मुलाखत घेतली. त्याचं कारण असं की अशा कलाकारांचा अनुभवाचा उपयोग आजच्या युवा पिढीला व्हावा हीच या मागची एक भावना आहे. आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी त्यांची मुलाखत घेतली. सर, आपल्या शिष्यांना आपल्याला आमच्याकडून कोटी शुभेच्छा. थँक्यू.